नवी मुंबई वासियों की लंबे समय से चली आ रही मांग को मान्यता देते हुए सीवुड्स रेलवे स्टेशन का नाम बदलकर आधिकारिक रूप से सीवुड्स दारावे कारावेकर कर दिया गया है। सीवुड्स इलाके के स्थानीय नागरिकों और राजनेताओं की कई वर्षों से स्टेशन के नाम में बदलाव की मांग थी, जो अब पूरी हुई। रेलवे मंत्रालय की अधिसूचना में इस नाम परिवर्तन की जानकारी दी गई है। हालांकि इस फैसले के बाद भाजपा और शिवसेना शिंदे समूह के बीच राजनीतिक श्रेय को लेकर खींचातानी भी देखी गई। दोनों पक्ष दावा कर रहे हैं कि नाम परिवर्तन उनके प्रयासों का परिणाम है। आइए सुनते हैं इस नाम परिवर्तन मामले को लेकर शिंदे गुट के संतोष दलवी और भाजपा पदाधिकारी दत्ता घंगाले की प्रतिक्रिया। चांगली गोष्ट आहे, कारण हे नाव ऍक्च्युअली खूप आधी व्हायला पाहिजे होतं, कारण एवढी वर्ष झाली सीवूड स्टेशन चालू होऊन फक्त दारावे हेच नाव लागत होतं। पण त्या नावाचा प्रॉब्लेम नाहीये, पण दारावे आणि करावे दोन्ही जॉईंट झाल्यामुळे कसं की त्यामध्ये तिथल्या स्थानिकांनी आपली जमीन दिलेली आहे, त्या जमिनीमध्ये त्यांचा स्वतःचा हक्क आहे त्यांचा, आणि हे दोघांची नावं लागल्यामुळे आम्हाला खरंच आनंद वाटतोय। आणि त्यामध्ये आम्हाला एवढा आनंद झाला की हे आधी व्हायला पाहिजे होतं, थोडा उशीर लागला, पण ठीक आहे। नाही नाही, आता हा श्रेयवाद ऍक्च्युअली ह्या गोष्टीला झालेला आहे खूप उशीर। आता याच्यात कोणी श्रेय घेण्यापेक्षा याच्यामध्ये नाव मिळालं ह्याच्यात आनंद मानला पाहिजे, कारण श्रेय प्रत्येक जण घेतच असतो, पण याच्यामध्ये प्रत्येकाचा हातभार असतो, त्याच्यामुळे कोणी श्रेय घेण्यापेक्षा त्याचा आनंद घ्यायला पाहिजे असं मला वाटतं। राजकारणच आहे आणि राजकारणात प्रत्येक जण श्रेय घेतच राहतो, पण पालिकेच्या दृष्टीने लोकांनी कामावर आणि त्यांच्या विकासावर भर दिला पाहिजे, ना तर श्रेयावर भर दिला पाहिजे। करावे गावाचा अभिमान, स्वाभिमान नावामध्ये सगळ्या गोष्टी सामावलेल्या असतात। या सीवूड रेल्वे स्टेशन जे आहे ही जागा, जी जागा इकडे दारावे गाव आहे आणि पलीकडे करावे गाव आहे। तर या ठिकाणी ज्याचं ज्यावेळेला उद्घाटन झालं त्याचं ते सीवूड आणि करावे असं नाव होतं, त्यावेळेला इथल्या साहजिक इथल्या ग्रामस्थांची जी मागणी होती की करावे याचा सुद्धा समावेश या नावामध्ये असावा। त्यामुळे त्या ग्रामस्थांच्या मागणीमध्ये आमचे तिथले स्थानिक नगरसेवक विनोद म्हात्रे साहेब असतील, त्यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री जे आहेत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे आमचे गावातले सर्व पदाधिकारी असतील, जयवंत तांडेल असतील, मिलिंद कडू असतील, आमचे मंडळ अध्यक्ष सुधीर जाधव असतील, त्यामुळे सगळ्या सीवूड वासियांची एक भावना होती की करावे नावाचा उल्लेख ह्या याच्यामध्ये असावा। त्या अनुषंगाने स्थानिक लोकप्रतिनिधी, जसं मी उल्लेख केला, विनोद म्हात्रे यांनी मागणी केली होती आणि त्या मागणीला उत्तम असा प्रतिसाद देत केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, म्हणजे मागणी केली जाते, परंतु ती मागणीची पूर्तता करणारं सरकार, मागणीची पूर्तता करणारा शासनकर्ता असावा लागतो। आणि त्यामुळे राज्य सरकार, केंद्र सरकारचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे, धन्यवाद व्यक्त केलेला आहे, कारण त्यांनी या मागणीची दखल घेतली आणि सीवूड करावे दारावे आपण बघितलं। आता जर आपण तिकीट काढलं तर त्या तिकिटावर सीवूड दारावे करावे असा उल्लेख सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे ही करावे गावाच्या ग्रामस्थांसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे, की स्वाभिमानाची गोष्ट आहे की आपल्या नावाचा उल्लेख या रेल्वे स्टेशनच्या नावामध्ये झाला असेल का निर्णय? किती वर्षांचा पाठपुरावा होता? आता 2014ला सरकार याच्यामध्ये आलं। सरकार आल्यानंतर सरतेज काळामध्ये रेल्वे राज्यमंत्री आपले रावसाहेब दानवे होते। आता रेल्वेचे मंत्री जे अश्विनी कुमार जे आहेत, त्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत। त्याला कालावधी बराच लागला, कारण कसं आहे की शासन जे आहे, शासन स्तरावर पाठपुरावा करावा लागतो आणि पाठपुरावा करताना मगाशी जसं मी म्हटलं की त्याला राज्यकर्त्यांचा सुद्धा पाठिंबा लागतो। त्यामुळे याचं उद्घाटन जरी मागच्या कालावधीमध्ये 2006-07ला झालं असलं, परंतु ते नाव बदली होण्यासाठी भारतीय जनता पक्षाचं सरकार यावं लागलं। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा राज्यकर्ता जे होते, स्थानिकांच्या ज्या भावना असतात त्याला महत्व देणारं भारतीय जनता पक्ष आहे। त्यामुळे या भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाचं मी धन्यवाद व्यक्त करेल आणि सोबत आमच्या ह्या सगळ्या ज्या पदाधिकारी असतील, जे लोकप्रतिनिधी असतील, त्यांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करेल, त्यांनी यासाठी पाठपुरावा। पालिका निवडणुकीसाठी याचा फायदा होण्याची शक्यता आहे काय? नाही, बघा, भारतीय जनता पक्ष जो आहे, कुठलीही गोष्ट आपल्याला निवडणुकांमध्ये फायदा तोटा होईल किंवा फायदा होईल या दृष्टीने करत नसतो।